अवैध रेती उपसा करणाऱ्या बंदरावर वसईच्या तहसीलदारांनी आज कारवाई केलेली आहे। गुप्त बातमीदाराकडून वसईच्या तहसीलदारांना माहिती मिळाली होती की नागला बंदरामध्ये मोठ्या प्रमाणावर रेती उपसा होतोय। वसईच्या तहसीलदारांनी काल रात्री 8च्या सुमारास ही कारवाई केली आणि त्या ठिकाणून 2 जे हायवा ट्रक आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्या ट्रकमधून जवळपास 12 ब्रास जी रेती आहे जप्त करण्यात आलेली आहे। मागील अनेक दिवसांपासून नागला बंदरामध्ये रेती उपसा होत होता। सक्शन पंप लावून आतमध्ये खाडीमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणावर हा रेती उपसा होत होता। याची खबर कोणाला लागत नव्हती कारण नागला बंदर हे मोठ्या आतमध्ये आहे आणि रेतीची विक्री होत होती आणि ही जी रेती आहे उपसा केल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात जात होती। एकीकडे जे आहे की रेती उपसाला शासनाची संपूर्णपणे बंदी असताना चोरी छुपे अशा प्रकारची रेती उपसा होत होता। रात्रीच्या अंधारामध्ये हा रेती उपसा होतो आणि दिवसा इथे शुकशुकाट असतो आणि ही रेती रात्रीच्या रात्री काढली जाते, ती डंपरमध्ये भरली जाते आणि मुंबईला बांधकाम व्यावसायिकांना पुरवली जाते। सध्या रेतीचा रेट जो आहे मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि अशा प्रकारची नदीतली रेती जर मिळाली तर त्याचा रेट आणखी नसतो। वसईच्या तहसीलदारांनी मोठी कारवाई केलेली, छापेमारी केलेली आहे, परंतु जे आहेत की सक्शन पंप हाती लागलेले आहेत कारण सक्शन पंप हे खोल खाडीमध्ये होते आणि त्यामुळे रात्रीची वेळ असल्यामुळे तिकडे बोटीने जावं लागत होतं, त्यामुळे तहसीलदार तिथपर्यंत पोहोचू शकले नाही। त्यामुळे येत्या काळामध्ये या सक्शन पंपवर काय कारवाई होते ते देखील पाहावं लागणार आहे। हा देखील मुद्दा आहे की किती दिवसापासून हा प्रकारचा रेती उपसा सुरू होता, यामागचे कोण रेती उपसा करणारे सूत्रधार आहेत त्यांच्यापर्यंत देखील पोलिसांना किंवा वसईच्या तहसीलदारांना पोहोचावं लागलेलं आहे। तहसीलदाराने रात्री उशिरापर्यंत ही कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। आज दिनांक 4 मे 2026 रोजी आम्हाला अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाली की नागले तालुका वसई या ठिकाणी खाडीच्या किनारी अवैधरित्या रेती उपसा सुरू आहे। तर त्याप्रमाणे आम्ही रात्री 8च्या आसपास तिथे रेड केली। माझ्यासोबत माझे मंडळाधिकारी अरुण मुतडक तसेच निवासी नायब तहसीलदार देवकाते साहेब होते आणि माझा स्टाफ प्रवीण लोखंडे असे सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी रेड केली असता आम्हाला 2 हायवा हे भरलेल्या स्थितीमध्ये ते आढळून आलेले आहेत। त्याचे चालक जे आहेत ते पळून गेलेले आहेत। त्या हायवाचे जे नंबर आहेत ते MH04LY9372 आणि दुसरी गाडी आहे तो MH04LY9327 अशा ह्या 2 गाड्या आपण तिथं पकडलेल्या आहेत। त्याच्यावरती आपण नियमानुसार कारवाई सुरू केलेली आहे। किती ब्रास आपण पकडलेले? प्रत्येक गाडीमध्ये अंदाजे 6 ब्रास रेती त्याच्यामध्ये आहे। त्या 6 ब्रास रेतीचा आम्ही आमच्या मंडळाधिकाऱ्यांनी पंचनामा केलेला आहे आणि कारवाई सुरू आहे। याच्यात काय सक्शन पंप किंवा काय जप्त करण्यात आले? सक्शन पंप आतमध्ये खाडीमध्ये आढळून आले, परंतु आता रात्रीच्या वेळी त्याच्यावरती कारवाई करणं शक्य नाही। उद्या जर त्या प्रमाणात जर आपल्याला तिथं योग्य तो म्हणजे बोट वगैरे उपलब्ध झाली तर आपण त्याच्यावरती निश्चित कारवाई करू। सर कधीपासून करत होते, काय मिळालं नाही, कोण या मागचे सूत्रधार? आजच आम्हाला माहिती मिळाली याच्यामध्ये। तर त्या कुंड्या आहेत, त्या कुंड्या पण आपण उद्ध्वस्त करायचं त्याच्यामध्ये हे करतोय। इथून पुढे त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल की जेणेकरून पुढे भविष्यात तसा रेती उपसा तिथं अवैधरित्या होणार नाही।